CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा। आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखा याला बंदी आहे, तरीही सहजपणे आणि पान टपरीवर विकला जातो व तेच पान टपरीवाले बिनधास्तपणे सांगतात आम्ही पोलिसांना हप्ता देतो। यूपी बिहार सारख्या बाहेरून येऊन इथे जाहीर विकायचं चालू आहे, त्यात पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई न करता त्यांच्यावर आशीर्वाद बरतले आहे व महाराष्ट्राच्या अनेक तरुण मुलांना कॅन्सर सारख्या रोगाला बळी देत आहे। अंबरनाथ पालीगाव या ठिकाणी प्रत्येक पान टपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री चालू आहे व ते पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे हे पण सांगायला विसरत नाही। यात पोलीस प्रशासनाचेही नाव खराब केले जात आहे। गुटखा खाणे हा एक मोठा आजार आहे, ज्याला गुटखा म्हणतात त्याचे कारण म्हणजे तोंडात तयार झालेली लाल थुंकणे। आता जे खाल्ल्यानंतर थुंकली जाते ती म्हणजे चांगल्या आरोग्यदायी गोष्टी गिळल्या जातात आणि निरुपयोगी क्षुल्लक गोष्टी फेकून किंवा थुंकल्याने नष्ट होतात। यामुळे कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होतो। अंदाज लावा, गुटखा खाणारे या वागणुकीला बळी पडतात ना। मग गुटखा, पुड्या, तंबाखू, खैनी, सुपारी, चरस, गांजा इत्यादींचे सेवन करणारे अनेक जण विडी, सिगारेट सोडून देतात, म्हणजेच एका वाईटानंतर दुसरे वाईट सुरू होते। हे कोणते शहाणपण आहे? माणसाला लागणाऱ्या सवयी त्याच्यासाठी कायमचे अडथळे निर्माण करतात। अनेकांना त्यांच्या वाईट सवयीमुळे सकाळी नशा किंवा चहा प्यायल्याशिवाय टॉयलेटला जाता येत नाही। ही किती मोठी समस्या आहे। जेव्हा आपल्याला कामासाठी घराबाहेर जावे लागते किंवा नातेवाईकांना भेटायला जावे लागते आणि या गोष्टी सहज उपलब्ध होत नाही, तेव्हा आपण किती अस्वस्थ होतो याची कल्पना करा। कृपया तंबाखूचे सेवन बंद करा। गुटखा बनवणाऱ्यांनी त्यात शुद्ध घटकांचे प्रमाण वापरल्यास त्याची किंमत आजच्या तुलनेत 10 पट असेल, पण कॉस्ट कटिंगसाठी ते विष मिसळत आहेत, जे जीवघेण्या आजारांना आमंत्रण देत आहेत। हे लक्षात घ्या। त्यामुळे जर जीवघेण्या तुम्हाला प्रिय आहे म्हणून आज नाही तर आत्ताच सोडून द्या, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय काहीही मिळणार नाही। CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा।